नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान यांच्या मार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये ते 1,25,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे सिनियर प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर या पदासाठी निघालेली आहे। एक वॅकन्सी या पदासाठी एकूण निघालेली आहे। PhD डिग्री तुमच्याकडे असेल पॉप्युलेशन सायन्समध्ये, स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये किंवा सोशल सायन्समध्ये 8 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। किंवा या ठिकाणी MBA तुमचं झालेलं असेल, 10 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। मॅनेजमेंटमध्ये आणि डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये तुमच्याकडे अनुभव असणं या ठिकाणी आवश्यक आहे। PhD साठी तुम्हाला 1,10,000 वेतन या ठिकाणी दिलं जाईल। त्यात किमान वेतन या ठिकाणी असेल, कमाल वेतन तुम्हाला 1,25,000 पर्यंत या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे हेल्थ कोऑर्डिनेटर या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। MD तुमचं झालेलं असेल, 2 वर्षापर्यंतचा अनुभव असेल किंवा MBBS तुमचं झालेलं असेल आणि 4 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। त्याचबरोबर तुमच्याकडे एक्सलंट ओरल आणि रायटिंग कम्युनिकेशन स्किल्स या ठिकाणी असणं, इंग्रजीमध्ये असणं आवश्यक या ठिकाणी आहे। वेतन जे आहे तुम्हाला 1,12,000 रुपये ते 1,25,000 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर प्रोजेक्ट ऑफिसर रिसर्चसाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। PhD असेल तुमच्याकडे पॉप्युलेशन स्टडीजमध्ये किंवा डेमोग्राफीमध्ये किंवा संबंधित पब्लिकेशन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा या ठिकाणी तुमचं MPhil झालेलं असेल पॉप्युलेशन स्टडीजमध्ये किंवा डेमोग्राफीमध्ये, स्पेशलायझेशन इन ॲग्रिंग रिसर्च मिनिमम 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वेतन जे आहे तुम्हाला 70,000 ते 85,000 रुपयाच्या दरम्यान या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे प्रोजेक्ट ऑफिसर रिसर्च या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। MPhil झालेलं असेल पॉप्युलेशन सायन्समध्ये किंवा सोशल सायन्समध्ये किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये किंवा या ठिकाणी MPS झालेलं असेल, 1 वर्षापर्यंतचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स तुमचा असेल किंवा MA किंवा MSc झालेलं असेल, संबंधित डिसिप्लिनमध्ये 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वेतन जे आहे तुम्हाला 45,000 ते 65,000 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर ऑफिस असिस्टंट या पदासाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे। कमीत कमी तुम्ही या ठिकाणी 12वी उत्तीर्ण असाल, 5 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स असेल प्रोजेक्ट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 ते 25,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। तर या ठिकाणच्या ज्या वॅकन्सीज आहेत सर्व वॅकन्सी ज्या आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या ठिकाणी असणार आहे। अर्ज जे आहे तुम्ही या ठिकाणी 26 एप्रिल 2025 पर्यंत 5:30 वाजेपर्यंत करू शकणार आहात। या ठिकाणी आपल्याला गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक आपल्याला मिळेल, त्यावरती तुम्हाला तुमचा CV जो आहे पाठवायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।